देवळाली प्रवार हद्दीमध्ये विधवांचे प्रश्न असतील, बांधकाम कामगारांचे प्रश्न असतील, त्याचबरोबर दिव्यांगांचे प्रश्न असतील, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असतील. हे सगळे प्रश्न सोडविण्यासाठी एका ठिकाणी असा एक मंच असणं गरजेचं होतं. आणि असं कार्यालय जर असेल, तर मला वाटतं का नागरिकांना सेवा मिळावी म्हणून आम्ही एक छोटासा प्रयत्न देवळाली प्रवार शहरामध्ये यापूर्वी केलेला होता. आणि त्या ठिकाणी राहुरी फॅक्टरी भागामधून बहुसंख्य नागरिक कार्यालय शोधत-शोधत त्या ठिकाणी आमच्याकडे देवळाली प्रवराला यायचे. कुणी माझ्या घरी पण यायचे. आणि त्यांची ही पायपीट आणि सशी ओलपड थांबविण्यासाठी आम्ही राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये अ, या ठिकाणी आप्पासाहेब ढूस जनसंपर्क कार्यालय नावाने कार्यालय स्थापन केलेलं आहे. आणि याच्यामधून आम्ही जे काही यापूर्वी कामं करत आलेलो आहे, की नागरिकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी मग ते नगरपालिकेचे असो, तहसीलचे असो, कलेक्टर ऑफिसचे असो, पोलीस स्टेशनचे असो, त्याचबरोबर विशेषतः आम्ही आत्तापर्यंत जे काही ज्याच्यावरती फोकस केलेला आहे, की बांधकाम कामगारांचे मोठे प्रश्न आम्ही यापूर्वी मार्गी लावलेले आहेत. या बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडविण्याचं काम या कार्यालयातून आम्ही विशेषत्वाने करणार आहोत. विधवा भगिनींचे काम प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्यांच्या हाताला रोजगार कसा देता येईल याच्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी काही योजना शासनाच्या असतील तर त्याही या ठिकाणी आणून त्यांना मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी बरेचसे प्रश्न ज्येष्ठ नागरिकांचे असतात. हा नगर महामार्ग ओलांडून पलीकडे देवळालीकडे जाणं असेल, राहुरी जाणं असेल, हे खूप जिकिरीचं होतं. म्हणून प्रसादनगर हद्दीमध्ये या ठिकाणी राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये डिपॉल कॉर्नर मार्गच्या जवळ आम्ही आज आप्पासाहेब ढूस जनसंपर्क कार्यालय नावाने कार्यालय स्थापन केलेलं आहे. जेणेकरून नागरिकांचे अपघाताचं प्रमाण त्यामुळे कमी व्हायला मदत होणार आहे. आणि नागरिकांना त्यांच्या घरी सेवा या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून आज जो काही कार्यक्रम या ठिकाणी उद्घाटनाचा सकाळी पार पडलेला आहे, तर याच्यामध्ये नागरिक खूप आनंदित आहेत आणि त्यांनी खूप समाधान या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे, की अशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी कार्यालय मिळालं. म्हणून आमच्याकडनं जास्तीत जास्त सेवा देण्याचा आमचा त्या निमित्ताने प्रयत्न असणार आहे. धन्यवाद.